हार्दिया मार्क अध्याय 4 वचन 4 पासून पुढे वाचूया. मार्क 4 अध्याय वचन 4. आणि तो पेरीत असताना असे झाले की काही बी वाटेवर पडले ते पाखराने येऊन खाऊन टाकले. आता बी म्हणजे काय? देवाचं जे वचन आहे. आणि हे जेव्हा वचन आपल्याला दिलं जाते ना, तेव्हा पाखरू म्हणजे काय? हल्लिया लूक मध्ये 8 ते 12 वचन हे पाखरं येऊन खातात म्हणजे शैतान. शैतानाची दुष्ट आत्मा आहे. 5 मला वाचायला मिळालं होतं. त्याच्यामध्ये दुष्ट आत्मे कार्य करतात. हे दुष्ट आत्मे कार्य करायला गेल्यानंतर त्या माणसाला समजत नाही काय करतात आणि काय नाही. तेव्हा ते अंतःकरणाची वचन आहे ती हिरावून घेतात. पण तो बोला ते पाखराने खाऊन टाकतात. आता पाखरं कोण आहे? हल्लिया ते त्याचे दुष्ट आत्मे. आता ही दुष्ट आत्मे शरीरात जेव्हा शिरतात तेव्हा त्या माणसाची विचार दुसऱ्या गोष्टीकडे लागतात. तर गणितग्रंथ दुसऱ्या पत्रामध्ये 12:7 मध्ये दिलेलं आहे की आपली जे जीवनामध्ये तो एक शैतानाचा दूत ठेवलेला आहे, तो कोशे मारणार म्हणजे विचार बदलणार. आता तुम्ही इकडे बसले आहे पण दुसऱ्या गोष्टी तुमच्या डोक्यात खेळत राहणार. स्थिर नाही, अंतःकरण स्थिर नाही. 14:1 मध्ये वचन दिले तुमची अंतःकरण अस्वस्थ नाही. म्हणून योहान 16:1 मध्ये देते तुम्ही अडखळले जाऊ नये म्हणून मी या गोष्टी सांगतो. परमेश्वराचं वचन असं आहे म्हणून त्यांनी एक दाखले असे द्यायला लावले लोकांना की देवाच्या वचनाने लोकांचं जीवन कसं बदलते त्याविषयी खूप मार्ग शिकवतो. वचन 5. काही बी खडकाळ्या जमिनीत पडले तिकडे त्यास फारशी माती नव्हती. माती खोल नसल्यामुळे ते लागलेच उगवले. वचन 6. आणि सूर्य वर आल्यावर ते उन्हाने करपले व फूल नसल्यामुळे ते वाळून गेले. आपण विचार करू शकता उन्हामध्ये दगडावर कोणी बी टाकायला जाणार का? आता कोणता मनुष्य बी पेरायला गेला तर मातीमध्ये पेरतो आणि माती चांगली असेल त्यात पेरतो. तर माती चांगली नसेल तर ती बी पेरू शकत नाही. वचन 7. काही बी काटेरी झुडपात पडले व काटेरी झुडपांनी वाढून त्यांची वाढ खुंटवली म्हणून त्याला काही पीक आले नाही. आता काटेरी झुडप म्हणजे काय? आता आपण प्रार्थनेला जेव्हा येतो ना तेव्हा आपल्या पुढे भरपूर अडचणी येतात. भरपूर अडचणी येतात. आता काटेरी झुडप म्हणजे काय? आपलं घरचं कुटुंब. हे कुटुंब आपल्या समोर आहे. तुम्हाला जर प्रार्थनेला यायचं असेल म्हणून म्हणते 16:24 मध्ये जो माझ्या मागे येतो त्याने स्वतःचा वधस्तंभ उचलावा आणि माझ्या मागे. हल्लिया तर हे झुडूप जे आहे ते म्हणजे आपलं कुटुंब. हे कुटुंब आपल्याला हमेशा अडचणी उत्पन्न करते. म्हणून म्हणते 10:34 पासून वचन वाचलं. प्रभू येशू बोलला मी फूट पाडायला घरामध्ये सासू बसून मुलगी विरुद्ध आई विरुद्ध बापा विरुद्ध मुलगा विरुद्ध बाप. मी फूट पाडायला कारण जर तुम्हाला माझ्या मागे यायचं असेल तर एक प्रार्थनेला जाणार तर दुसरा प्रार्थनेला गेला तुमच्यामध्ये पडणार. भांडणं होणार, द्वेष होणार, अख्खा दिवस प्रार्थना करून आमचं कसं होणार? त्यांनी सांगितले की खडक का आहे, काटेरी झुडूप का आहे. जो मनुष्य खडक म्हणजे काय? आपण कधी सांगतो हा दगड आहे का याच्या डोक्यात शिरते की नाही शिरते? दगड थोडंच आहे असं बोलतात की नाही. हल्ली तेव्हा
त्याच्या डोक्यामध्ये देवाचा शब्द शिरत नाही. कारण का तू देवाच्या शब्दावर अवलंबून नाही, त्याच्या जगाच्या गोष्टीवर अवलंबून आहे. आणि कोणी काय सांगितलेले भांडण केलं, राग केला, द्वेष केला, तेच मनामध्ये धरून ठेवणार आणि त्यामागे त्याचं मन लावणार. तर हे जे परमेश्वराने आपल्याला शिकवण दिली आहे ते शिक्षण आपल्या प्रत्येकाला त्याच्याकडे पूर्णपणे लक्ष देऊन आपल्या प्रत्येकाला त्याच्या वचनाने, त्याच्या शिक्षणाने किंवा त्याच्या नियमाने आपल्या प्रत्येकाला पूर्ण स्थिर जायचं. वचन 8 काही बी चांगल्या जमिनीत पडले, काही बी चांगल्या जमिनीत पडले, ते उगवले, मोठे झाले, व त्याला पीक आले, आणि त्याचे 30 पट, 60 पट, 100 पट असे उत्पन्न आले. आता जे लोक देवामध्ये वाढत गेले, ते फळ देत गेले. तेव्हा 15 अध्यायामध्ये वाचलं तुम्हाला 1 ते 10 मध्ये. त्याच्यापासून वेगळ्या असल्यास आपल्याला काही करता येत नाही. आणि जेव्हा त्याच्याबरोबर चालले वचनाबरोबर तर तसं आपल्याला फळं मिळतात, आपली वाढ होते, घडत होते, मग आपल्याला किंमत मिळते. आणि 15:16 मध्ये तुम्ही मला निवडले नाही, मी तुम्हाला निवडले, नेमलेले आहे, तुम्ही जाऊन फळ द्यावे, तुमची फळं टिकावी. आता फळं म्हणजे काय? आता दाखल्याद्वारे आपल्याला मिळतं. फळं म्हणजे आपलं कार्य. म्हणून ते 7:15 पासून आपल्याला शिकायचं आहे. फळं म्हणजे कार्य. आता कार्य चांगलं तर ते 30 पट, 60 पट आणि 100 पट. त्या फळावरून ओळखा. त्याने काय सांगितले? त्या फळावरून त्यांना ओळखा. मग तो म्हणाला ज्याला ऐकाव्यास कान आहे तो ऐकतो. कान तर सगळ्यांना आहे. म्हणून ज्यांना ऐकाव्यास कान आहे तो ऐको. प्रेषित 28:26 पासून जर तुम्ही वाचलं त्याच्यामध्ये दिले, या लोकांना जाऊन सांग, ऐकाल तर खरी तर समजणार नाही, पाहत तर खरी दिसणार नाही, कारण यांचे अंतःकरण जड. कानाने मंद आहे, कानाने मंद ऐकतात. जर 94:9 वचन वाचलं, कान बनवला तो ऐकणार नाही. तर परमेश्वर आपल्याला त्या गोष्टीकडे शिक्षण देतो आणि ते शिक्षण जेव्हा मी घेतो तेव्हा मला परमेश्वरापासून अनुभव येतात आणि जाणीव होते आणि शांती. 14 शांती येशूकडे. तर मार्क मध्ये 4:10 वचन घेतो. तो एकांती असता त्याच्याबरोबर 12 जणांसह ते होते. त्यांनी त्याला दाखल्याविषयी विचारले. देवाच्या वचनाचा दाखला. तो त्यांना म्हणाला देवाच्या राज्याचे रहस्याचे दान तुम्हालाच दिलेलं आहे, बाहेरच्यांना सर्व काही दाखल्याने सांगितलं जातं. बाहेर तिथे कोण लोक नाही, जे आता तुम्ही आहेत या लोकांसाठीच हे शिकवण. पण बाहेरच्या लोकांना दाखल्याद्वारे दिलं की त्यांना हे समज यावं. देवाने आपल्याला सार्वजनिक जीवनाविषयीच शिकवण देतो. आता तुम्ही आमच्या बरोबर आहे म्हणजे समजा देवाबरोबर आहे, कारण आम्ही तुम्हाला एकाच विषयावर शिकवणार, ते म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताविषयी. जग दुनिया गोष्टीविषयी विचारणार, दुनियाच्या गोष्टीविषयी तुम्हाला सांगणार, तेव्हा तुमच्या डोक्याला चिंता आणि टेन्शन येतं. इकडे काहीच नाही. इकडच्या एरियात आपल्या जीवनामध्ये आपल्यामध्ये इथे प्रांताच्या वातावरणामध्ये बाहेरची गोष्टी खाली म्हणून खाली पडलं की बाहेर कोण आला तर दुनियाच्या गोष्टी आणि टेन्शन. कारण का बाहेरच्या विषयाची सहवास ठेवायचा. प्रभूने सांगितले जेव्हा तुम्ही प्रार्थना करतात, आता जो वेळ आलेला आहे एशियामध्ये आपण 26:20-21 की परमेश्वराने तुम्हाला देवाची लोक आहेत ते घरात बसून दार लावून, आता आपल्याला दार लावून प्रार्थना करायला सांगते की देवाबरोबर बोला, देव तुमच्या बरोबर. मग ते 6 दे म्हणजे आपण त्याशी प्रार्थना करा. मग आपल्याला ही प्रार्थना आपल्याला कशी करायची?
लोक बरोबर म्हणून ज्या वेळेला लोकसमुदायाची प्रार्थना होती त्याला, कारण लोकसमुदायामध्ये माणसाने पापाचा पश्चाताप केला नाही, त्यामुळे मनुष्य अशुद्ध बनले आणि अशुद्ध बनल्यामुळे माणसावर रोगराई बनले. म्हणून आज जो काळ आलाय, समय आलाय, त्याला कारण हेच एचकेल 18:21 पासून वचन दिले, तुमच्या दुष्टतेच्या मरणाने मी संतुष्ट आहे. प्रभू येशू ख्रिस्त आपण पाप करून आपण मरावे अशी प्रभूची इच्छा नाही, तर प्रभूच्या इच्छेने आपण जिवंत राहावे अशी येशू ख्रिस्ताची इच्छा आहे. की तुम्ही पाप कबूल करा ना माझ्याकडे, पाप करायला लागले तर शैतानाकडे, पाप सोडलं तर माझ्याकडे. योहान 11:25 पुनरुत्थान जीवन मीच आहे, जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जीवन 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 प्रभू येशू आणि जीवनाचा झरा येशू ख्रिस्त. हालेलुया. ते म्हणजे देवाचे शब्द. हे शब्द ज्यांच्या मनात देवाविषयी स्तुतीमध्ये असतील तो मनुष्य देवाच्या राज्यात प्रवेश करतो. आणि जे शब्द देवाच्या वचनानुसार नाही किंवा देवाच्या शिक्षणानुसार नाही, म्हणून त्यांनी दाखले दिले शिष्याला आणि सगळे लोकसमुदायाला हे दाखला दाखवला. त्यासाठी की त्यांनी पाहून घ्यावे, त्यांना दिसू नये, ऐकून घ्यावे, त्यांना कळू नये, त्याच्या मनाचा पालट होऊ नये, त्यांना क्षमा मिळेल. मनाच्या पालट केल्यावर क्षमा. आता क्षमा का माणसाला भेटत नाही? मग ते 6:14-15 मध्ये दिलेलं आहे, तुमच्या अपराधांना तुम्ही त्यांना क्षमा केली तर स्वर्गीय पिता तुम्हाला क्षमा करेल. अपराध करणारे म्हणून त्यांनी दिसले त्या मनाने त्याचं पालट झालं, मन साफ. ते 5:8 अंतःकरण शुद्ध ते धन्य देवाला पाहणारे लोक. ज्या माणसाचं मन 28-13 मध्ये जो पाप तो जागतो त्याचं बरं नाही, कबूल करून सोडू देतो त्याच्यावर परमेश्वराची दया. आपले अपराध ना आपल्याला, आपण काय केले ना ते आपल्याला देवाला सांगायचं. दुसऱ्यांना सांगून काय पाप कमी होणार आहे? आपलं उलट पाप वाढतात. एखादी व्यक्ती काहीतरी आपलं मन हलकं करणार आहे, एखाद्या व्यक्ती जवळ जाऊन बोलते सगळं, त्यांना समजत नाही. त्या व्यक्तीला सांगितलं की ती 10 लोकांना जाऊन सांगेल असते, आणखी पाप वाढतात, आणखी संकट वाढतात. मार्क 9:42 खोल समुद्र टाकणे त्यांची हिताच आहे. आपली दुःख देवाला सांगा. पेत्राच्या पहिल्या पत्रात 5:7 सर्व चिंता परमेश्वराच्या हातात टाक, तो बार घेऊन जाईल. तेव्हा देवाचे जे व्यक्ती असतात मध्ये 20:23 वचन दिले, त्यांना सांगा की तुमच्यासाठी प्रार्थना केली. आता काही लोक पाप कबूल करतात, आम्हाला सांगतात आम्ही प्रार्थना करतो, आम्हाला आठवत नाही काय सांगितलं, मला माहिती. कधी कधी काय सांगतात ते ऐकायला पण असं बोलतो, हळूच कोण बोलतो. 8:4 पासून येतो, एक कान देऊन मी ऐकतो, काय ते करतात नाही. त्यांना त्यांच्या दुष्टतेचा त्याला पश्चाताप होत नाही. पाप कबूल करायचे बसले, कारण का आम्ही काय पापाची क्षमा करणार? आम्ही येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हाला क्षमा करतो. इब्रियस 9:22 रक्त वतल्याशिवाय तुमच्या पापांची क्षमा होणार नाही. म्हणून येशू ख्रिस्त किंवा 9:11-12 वचनामध्ये बैल, वासरे, बकरे ह्याचं नाही तर स्वतःचं रक्त अर्पण करून सगळ्यांचा जीव वाचवण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आले. आणि तो सर्व मानव जातीचा परमेश्वर. पण लोकांमध्ये भिंत टाकली सैताना नाही, तुझा देव वेगळा, त्याचा देव वेगळा, त्याचा देव वेगळा. आता या जगाला सगळ्यांना दाखवा लावलेले की परमेश्वर कोण आहे. ते येशू ख्रिस्तच परमेश्वर आहे. म्हणून नाकी मंदिर बंद ठेवलेले, सगळ्यांचा आवाज बंद होतो. का असं झालं? म्हणून आमोस 8:11 मध्ये शेवटला असं होणार आता. आज देवाचा वार्ता आपल्याला शिकायचं. हालेलुया. म्हणून प्रभू येशूने आपल्याला काय शिकवले? शेवटच्या काळात लोक पडत सडत धावतील, इकडून तिकडून, तिकडून तिकडे, तिकडे तिकडे, तरी त्याला देवाचं वचन मिळणार नाही. कारण देवाचे संदेश ते त्यावेळेला लपलेले राहतात. कारण देवाने त्यांना सत्य मंदिरात लपवून ठेवलेला आहे आणि त्याद्वारे देवाचा मार्ग तिकडे हल्ल्या. म्हणून आपण ज्या वेळेला 24 अध्याय 108 वचनामध्ये जर वाचतात,
8 ते 12 पर्यंत दिली की आपण देवाचं गोष्टी कसं आहे आणि ते गोष्टी कशा प्रकारे आपल्याला घ्यायचा आणि त्यानंतर देवाने आपल्यासाठी कशा प्रकारे मार्ग दिल्यात किंवा शिक्षण दिल्यात ते आपल्याला शिकायचं. म्हणून देवावर जर आपली श्रद्धा आणि विश्वास जर आहे तर देव आपल्या प्रत्येकाला त्याच्या मार्गानुसार शिकवतो आणि तो आपल्या प्रत्येकाला त्याच्या कार्यास घडवत असतो. म्हणून परमेश्वराचं जे वचन हे आपल्या प्रत्येकासाठी खूप खूप गरजेचं आहे आणि जसं ते गरजेचं आम्ही पवित्र आज्ञेमध्ये जर आपलं जीवन जर तयार केलेलं असेल तर देव तुमच्या बरोबर आहे. आता आपल्याला देवाच्या शिक्षणानुसार शिक्षण वाढवायचं. म्हणून वचन पुढे सांगतो. वचन 13 तो त्याला म्हणाला, हा दाखला तुम्हाला समजला नाही काय? हा दाखला तुम्हाला समजला नाही का? तर मग सर्व दाखले कसे समजतील? तुम्हाला सर्व दाखले कसे समजतील? वचन 14 पेरणारा वचन पेरितो. वर काय सांगते? पेरणारा वचन पेरितो. वचन 15 वाटेवर वचन पेरले जाते. वाटेवर वचन पेरलं जाते. तेथील लोक तिकडे लोक हे आहेत की हे आहेत की त्यांनी ऐकल्याबरोबर सैतान येऊन त्यांच्यातले पेरलेले वचन हिरावून घेते. आता तुम्हाला देवाचं वचन दिले, सैतान आहे ना. सैतान कसं या शिंग घेऊन येणार आहे? तो माणसाच्या रूपातूनच येणार. तुमचे विचार बदलणार आणि जगाच्या गोष्टीमध्ये तुमचं मन लावणार आणि तिकडे तुम्ही देवापासून दूर. सैतान आपल्या अंतःकरणातली वचनं हिरावून घेते. आता देवाचं वचन दिले ना तुम्हाला, देवाविषयी शिकवले की नाही, देवाविषयी मार्गदर्शन केले की नाही, मग ते गेलं पुढे. वचन 16 तसेच खडकाळ जमिनीत पेरलेले हे आहेत की काय सांगते? खडकावर पेरलेलं हे आहे की वचन ऐकतात ते आनंदाने ग्रहण करीतात. काय सांगते? वचन ऐकतात ते आनंदाने ग्रहण करतात. वचन 17 तथापि त्यांच्यामध्ये मूळ नसल्या कारणाने तथापि त्यांच्यामध्ये मूळ नसलेल्या कारणामुळे ते अल्पकाळ टिकून राहतात. अल्पकाळ टिकून राहतात. मग वचनामुळे ती वचनामुळे संकट आली किंवा छळ झाला ती छळ झाला म्हणजे ते लागलेच अडखळतात. ती लागलीच अडखळतात. आता माणसाचा छळ झाला की लागलेच अडखळून जातो. तर माणसाला आज अडखळे का आले? जो देवाचं वचन ऐकतो त्याला अडथळा नाही. तो देवाच्या वचनाप्रमाणे चालतो, तो कधीच अडथळा नाही. आणि देवाचं वचन ऐकत नाही त्याला तो अडथळा आहे आणि त्याच्या जीवनात दुःख आहे. वचन 18 काटेरी झुडपांमध्ये पेरलेले हे आहेत की काटेरी झुडपात पेरलेले आहे की ते वचन ऐकून घेतात. ते वचन ऐकून घेतात. वचन 19 व नंतर प्रपंचाची चिंता, द्रव्याचा लोभ व इतर गोष्टींचा लोभ ही त्यांच्यामध्ये शिरून वचनाची वाट खुंटवितात आणि ती निष्फळ होते. आज लोकांची वचन हिरावून घेतलेली आहे. काय आज निष्फळ? आज लोकांचा विश्वास गेला कटाट. येशू येणार आहे आता विश्वासच गेले. आता विश्वास कोणावर राहिलाय? जर या काळात लोकांचा विश्वास देवाजवळ नाही तर जिंदगी आपली संख्या अधोलोकामध्ये जाणार आणि सगळ्या परिस्थितीमध्ये माणसाचं जीवन एकदम खतरनाक परिस्थितीमध्ये लाईफ मध्ये आपलं जीवन बनणार आणि नंतर आपल्या जीवनाचं दुःखाचा भार आपल्या शरीराला नाशाचा भार होतो. म्हणून आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताने जे दिलेले आहेत त्याला त्याचे मार्ग शोधायचे. हालेलुया. म्हणून जेव्हा यिर्मया 9:20 ते 22 वचन आपल्याला सांगते की शेवटला माणसाचं जीवन मृत्यू खिडकीतून येणार आहे. हालेलुया. आणि मृत्यू शिरणार आणि लोक तरुण लोक मरणार. आज आपल्या जीवनामध्ये शिकायचं आहे की लोकांना पाप करायला वेळ आहे पण पवित्र जीवन जगायला त्याला वेळ नाही. तर पवित्र जीवनाचा कधी अनुभव घेतला नाही आणि कधी पवित्र आत्म्याची मनन चिंतन करून पवित्र राज्य मिळवलं नाही. आज तुम्ही मध्ये 7 दिवसांनी पहिलं राज्य नीती वधू मिळवा हे तुम्हाला मिळेल आणि त्याच्यानंतर पवित्र आत्मा तुमच्यामध्ये कार्य करायला सुरुवात केली. म्हणून देवाने जे शिकवले ते शिक्षण आपल्याला गरजेचं आहे आणि त्यानंतर परमेश्वरच्या वचनाचा अनुभव आपल्याला घ्यायचा आहे. वचन 20
चांगल्या जमिनीत पेरलेले हे आहे की चांगल्या जमीन पेरलेले हे आहे की ते वचन ऐकून ते वचन ऐकून ते स्वीकारतात. ते स्वीकारतात. मग कोणी 30 पट, कोणी 30 पट, कोणी 60 पट, कोणी 60 पट, कोणी 100 पट कोणी 100 पट असे पीक घेतात. असे पीक देतात. आता आपल्या जीवनामध्ये देवाचं वचन जेव्हा आपण घेतो तेव्हा तिकडे त्या वचनाने आपल्या प्रत्येक माणसाच्या जीवनाला त्याची किमतीचं फळ तो मनुष्य घेत असतो. म्हणून जो देवावर विश्वास ठेवणार तो कार्य करणार 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 100% करणार, कारण देव त्याच्या बरोबर. योहान 15:4-7 त्याच्यात राहतो तुमच्या त्याच्यापासून वेगळे असल्यास तुमच्या कोणालाच कार्य करतो. आता जर मी प्रभूमध्ये प्रभू माझ्यामध्ये मध्ये दावीस तुम्ही न म्हणून तुमच्याकडे परमेश्वराचा आत्मा, हा आत्मा आपल्याला कार्य करणं शक्य, मनुष्य नाही, माणसामध्ये शक्ती नाही. खडकावर काय आहे हे शोधा आणि आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये काय आहे. आणि कधी तिकडे असं आपलं 10:4 खडक दिसता हालेलुया. मग ते 16 ते 18 वचनामध्ये पेत्राला सांगते या खडकावर मी आपली मंडळी, पेत्राला खडक दिला आणि खडकावर सांगते मी आपली मंडळी, म्हणजे तुझ्यात मी माझा आत्मा घालेन आणि तुझ्याद्वारे मी कार्य करेन. हालेलुया. म्हणून पेत्राने साक्ष दिले प्रेषिताच्या पुढे 3रा अध्याय एक सुंदर नावाच्या मंदिराजवळ दरवाजाला उभा असलेला एक माणूस म्हणजे बसलेला. त्या पेत्राने योहान येतो आणि त्याला सांगतो आमच्याकडे सोनं रुपये काय जे आहे ते देतात. काय देऊ? येशू ख्रिस्ताच्या नावात उठ आणि चालव. कारण येशूचं नाव घेतलं उठाला आणि चालव. कारण त्यांनी येशूला आतमध्ये घेतलं आणि येशूचा मार्ग आपल्याला करा. म्हणून प्रेषित 10-38 वचनमध्ये आपल्याला संधी म्हणजे त्या दोघांमध्ये आपल्याला शिकायचं की काय शिकवतो. प्रेषितांचे कृत्य 10 वचन 38 नासरी येशूला देवाने पवित्र आत्म्याचा व सामर्थ्याचा अभिषेक केला. काय सांगते? नासरी येशू ख्रिस्ताला पवित्र आत्म्याचा व सामर्थ्याचा अभिषेक केला. तो सत्कर्म करीत व सैतानाच्या सत्तेखाली असलेल्यांना सर्वांना तो बरे करीत फिरला. तो सर्वांना बरे करीत फिरला. कारण देव त्याच्याबरोबर होता. देव त्याच्याबरोबर. देव आपल्यामध्ये असेल तर आपण बरं करणार. देव आपल्यामध्ये नाही तर कोणालाही बरं करणार. कारण बरं करण्याची शक्ती आपल्याकडे नाही. देव आपल्या बरोबर आहे तर बरं होणार. तुमचा विश्वास आहे जा बरं. विश्वासाने माणसाला आरोग्य मिळेल. अविश्वासात काय नाही. मार्क 11:24 प्रार्थना करा मिळालेला आहे असा विश्वास नाही. प्रभू येशू विश्वासाने माणसाला न दिसणाऱ्या गोष्टीविषयी आपल्याला भरवसा. मनुष्य जीवनामध्ये एका वचनाने लोकांचं मन परिवर्तन करू शकतो. वचन ते शैतानी आत्मा आहे. आपली वचने हिरावतो आणि वचने हिरावून घेतो तेव्हा आपल्याला कमजोर होतो. अंतःकरणातली वचने हिरावतो. अंतःकरणातल्या वचनाने माणसाचं शरीर कमजोर होतं. तुमची वचन जर मजबूती आहे तर तुमच्यामध्ये परमेश्वराची उपस्थिती आहे. म्हणून मत्ते 28 दोघे किंवा तिघे माझ्या नावाने जमून घे हजर. येशू ख्रिस्त आपल्या बरोबर आहे. आता जर प्रभू येशूच्या नावात तुमचं जीवन आहे म्हणून योहान 8:12 मी जगाचा प्रकाश. येशू प्रकाश जो माझ्याकडे येतो त्याला अंधारात कधी जाण्याची गरज नाही. मग आपण देवाशी एक गोष्टी कसं बनायचं. लोक 6:22 लोक 6 वचन 22 मनुष्याच्या पुत्रामुळे लोक तुमचा द्वेष करतील, तुम्हाला वाईट टाकतील, तुमची निंदा करतील आणि तुमचे नाव वाईट म्हणून टाकून देतील तेव्हा तुम्ही धन्य आहात. हालेलुया. आता मनुष्याच्या नावामुळे तुम्हाला लोक निंदा करतील, टाकून देतील, टेकून देतील तर तुम्ही धन्य. आता येशूच्या द्वारे लोकांना निंदा आहे. मत्ते 16:24 माझ्या मागे स्वतःचा वध असतो. मत्ते 5:11-12 वचन माझ्या नावामुळे निंदा लागली. योहान 15:18 तुमच्या पूर्वी जे संदेश केले त्याच्यात तसंच. आता आपल्याला प्रभूमध्ये येणाऱ्या लोकांना निंदा नालश आहे.
कोणाला 30 पट, कोणाला 60 पट, कोणाला 100. जसं जसं कार्य तो म्हणून मनापासून परमेश्वरची सेवा करतो, जसं जसं कार्य मनापासून तो करत असतो, त्याला परमेश्वर त्याचं प्रतिफळ देतो. म्हणजे 12 आपल्या कर्माची फळं आपल्याला मिळणार ना, आपल्याला कार्य करण्याची शक्ती मिळणार. जसा आपला विश्वास आहे तसा आपल्याबरोबर परमेश्वरची उपस्थिती, जसा आपला अविश्वास आहे तर आपल्यामध्ये अंतःकरणाची वचने घेण्याचं काम हे दुष्ट आहे. ते निंदन पेरते, एका दुष्टाचं काम ते निंदन पेरते आणि आपल्याचे विचार काढून. वचन 21. आणखी तो त्यास म्हणाला, दिवा मापाखाली किंवा पलंगाखाली ठेवण्यासाठी आणतात काय? पलंगाखाली आणून ठेवतात काय? दिवधुनीवर ठेवावा म्हणून आणतात ना. आणतात. आता आपण लाईट लावले, ते खाली लावले का वरती लावले? वरती लावले. कशाला? सगळ्यांना दिसते. एक बल्ब सगळ्यांना दिसते, तसा एक परमेश्वर सगळ्या जगाला दिसते. मी जगाचा प्रकाश आहे. आता जर तुम्ही येशू ख्रिस्त हा प्रकाश आहे तर तुम्हाला या प्रकाशामध्ये तुमचं जीवन जे आहे ते तुम्हाला पवित्र आत्म्याच्या द्वारे बनायचं आहे. हालेलुया. आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे तुम्हाला त्याचा मार्ग मिळणार आहे आणि तो तुमच्या प्रत्येकामध्ये कार्य करण्याची शक्ती तुमच्या प्रत्येकामध्ये उतरवणार आहे. वचन 22. कारण उघडकीस येऊ नये अशा हेतूने काहीही झाकलेले नसते. त्यासाठी उघडकीस येऊ नये असं काही झाकलेले नसते आणि प्रसिद्धीस येऊ नये अशा हेतूने काहीही गुप्त राखले जात नाही. आज आपल्या जीवनामध्ये जर आपण देवाशी एकरूप झालेला असेल तर देव आपल्याला काहीतरी त्याचा मार्ग शिकवेल. हालेलुया. आणि त्याद्वारे देवाचा मार्ग आपल्या प्रत्येकासाठी आहे. मत्ते 6:22. वचन 22. डोळा शरीराचा दिवा आहे. त्यासाठी डोळा हा शरीराचा दिवा आहे. तुझा डोळा निर्दोष असला तर तुझे संपूर्ण शरीर प्रकाशमय होईल. डोळा दुसऱ्याकडे गेला तर डोळा पापामध्ये पडेल आणि डोळा देवाकडे गेला तर पूर्ण पवित्र पडेल. हालेलुया. म्हणून प्रभूचं वचन आपल्या प्रत्येकाला शिकवते डोळ्याद्वारे पवित्रता, संपूर्ण शरीर आपलं पवित्र बनतं. डोळा पापात असेल तर डोळे आंधळे बनतील. हालेलुया. म्हणून आपल्याला पश्चाताप करणं, पाप कबूल करणं, पवित्र आत्म्याची उपस्थिती आणणं, त्याद्वारे पवित्र आत्मा आपल्याशी कोणत्या प्रकारे कार्य करते बघायचं. हालेलुया. हालेलुया. म्हणून येशूने आपल्याला दाखले दिले. ते दाखले कशा प्रकारे ठेवलेले ते बघायचं. खडकावर कसं ठेवलं, येशू बरोबर आहे का? हा, काटेरी झुडपात माझ्या जीवनात संकट आले, दुःख आले तर येशू बरोबर आहे का? तर बी चांगल्या जमिनीत पडलेला आहे का? तिथे आहे. आता जर मला कार्य देवाची शक्ती दिली, कार्याची सुवासात आणि तुमच्या साहित्यात राहण्याची विचार तर प्रभू मला साह्य देत, सामर्थ्य देऊ शकते. पण मी त्याद्वारे जर चाललं नाही तर माझ्या जीवनाला कुठेही समाधानाची शक्ती नाही. म्हणून मला प्रभू येशूच्या वचनानुसार 14 मार्ग माझ्याकडे, सत्य माझ्याकडे आणि जीवन पण माझ्याकडे. आणि येशू ख्रिस्ताचे मार्ग होते ते योहानाने सांगितलेले, वाकडे रस्ते सरळ करा. आता मार्ग म्हणजे काय? आपले पाप, वाईट कर्म, वाईट विचार, वाईट मोह, सगळे जे वाईट आहे हे मार्ग आहे, ते पहिले सोडा. हा, नंतर जीवन. मी जगाचा प्रकाश आहे तर त्याने योहान 14:6 मार्ग सत्य, तर योहान 8:32. आता सत्य तुम्हाला बंधनात म्हणजे की खरं बोला, खोटं बोल नका. योहान 8:34 खोटं बोलणारा हा लबाड आहे. सत्य येशू ख्रिस्त आहे. आणि सत्य काय आहे? जे सत्य आहे ते बोला. म्हणजे काय मनात ठेवू नका, पाप आहे ते कबूल करा. आणि जीवन योहान 6:35 प्रभू येशूने मी जीवनाची भाकर आहे. योहान 11:25 वचनामध्ये पुनरुत्थान व जीवन मीच आहे. म्हणजे मरणावर विजय मिळवणारा मीच आहे. मरण कोणीच माझ्याशिवाय कोणीच तुम्हाला मरण देऊ शकत नाही. मी मरण देणार आणि मरण घेणार हे तुम्हाला माझ्या हातात म्हणजे प्रभू येशू सांगतो. कारण योहान 10:17-18 स्वाद देण्याचा घेण्याचा अधिकार हा त्याने दिला आहे. जर प्रभू येशू ख्रिस्त नव्या कराराचा पुत्र म्हणून आलेला आहे आणि तो परमेश्वर होता. 2 मध्ये स्वाद देणार तो परमेश्वर होता, पण लोकांनी त्याला खरं मनाने ओळखलं नाही. आणि पहिला म्हणजे आत्मा होता.
त्यांनी सांगितलं मी परत आत्मा पाठवतो. आणि जेव्हा त्याला आत्मा पाठवला ऋषिदांच्या दुसऱ्या अध्यायामध्ये, तेव्हा अग्नीच्या जीवासारख्या जीवा त्यांच्यावर उतरल्या आणि ते जन्म भाषा बोलू लागले. उत्पत्तीमध्ये जेव्हा 11 अध्यायामध्ये बोललं की जेव्हा बुरुज बांधायला लागले, बुरुज बांधण्यासाठी त्यांनी आपलं स्वतःचं नाव कमावून ते पाळलं. आज जगामध्ये एक चालेल, स्वतःची नाव कमावायला लागलं म्हणून देवाने पाळायला लागलं. म्हणून जे नोहाच्या काळात जन्म आला त्यावेळेला सगळं पाळलं. 6 अध्यायामध्ये तुम्ही वाचलं उत्पत्ती, तर 5 पासून पुढे 6 ते 1 ते 8 वर्ष वाचलं तुम्हाला समजेल. त्याच्यात दुष्टाई माणसाची एवढी वाढली होती, देव पुत्र वाईट कर्म करणे. देवाने नोहाला सांगितलं, नोहा एक सात्विक कुटुंब होता आणि त्याचं सर्व कुटुंब सात्विक होतं. 3 मुलं आहेत आणि ते नवरा बायको होते, म्हणजे 8 जण ती होती. देवाने त्यांना सांगितलं तारू बाकी त्या 7व्या अध्यायामध्ये 24 वचन ते वाचतात. तर त्यावेळी त्यांनी तारू बनवलं. बनवल्यानंतर परमेश्वराचा जो अभिषेक व आशीर्वाद त्याच्यावर उतरला आणि जे दुष्टाई करणारे होते त्या सगळ्यांचा नाश केला. म्हणजे आता तुम्ही विचार करा, आता लोकांनी जर पश्चाताप केला नाही, जे नोहाच्या काळात झालेले ते आजच्या काळात होणार. प्रत्येक 24 अध्याय 32 ते 44 वचन घ्या, त्यात तुम्हाला सत्य कळेल की नोहाच्या काळात काय करत होते काय नाही, सेम आहे. आणि रूट मध्ये तुम्ही बघता 17 अध्याय 26 ते 30 पर्यंत हे सगळं गुण आपल्यामध्ये आहे. आणि ह्या तुम्ही आणि मी जर चालले तर आपले पण नाश होईल. म्हणून आता पश्चाताप करण्याची वेळ आहे. म्हणून इर्मयामध्ये आज सांगितलेलं आहे ना 7 अध्यायामध्ये 32 ते 34 पर्यंत रेते एवढी पडली त्याच्यामध्ये. आमोस 8:3 रेताच्या राशी पडल्या, नवरा नवरीचा शब्द कॅन्सल झाला, काय करायचं. इर्मया 16 अध्याय 9 वचनामध्ये आपण हे शिकायला मिळतं. आज सगळी ठिकाणी जे बंद आहे त्याला कारण काय, तर बायबलच्या पूर्ण विरोध. म्हणून एजेकिएल मध्ये 18 अध्याय 21 पासून पूर्ण आपल्याला शिकवतो. आणि 24 अध्यायामध्ये जर तुम्ही बघितलं 1 ते 6 आणि 8 पासून पुढे सगळं बंद झालेलं. त्याला कारण काय, देवाच्या शिकवण्याचा मार्ग त्यांनी सुचवला. व्यवहार बंद झाले, देणं देणं बंद झालं. त्याच्यामध्ये 8वं वचन वाचलं 24:8. यशाया 24 अध्याय वचन 8, डफांचा अर्शनाद बंद पडला आहे. सगळं डफांचा अर्शनाद बंद झाला. आज सगळीकडे बघा, नाहीतर बँड पाहिजे, कार्यक्रम पाहिजे, पिक्चर बघायला पाहिजे, सगळं बंद झालं. देवाच्या पलीकडे कोणी जाऊ नका. हे पूर्ण देवाच्या विरुद्ध होतं, सगळं पण आहे. आता तुम्ही बघा, हे सगळं नाश होणार आहे. आता तुम्हाला कळलं यो रोग आहे का, आता भरपूर यायचं भूकंप होणार आहे. सगळी इमारत जे बांधलेले आहेत ना त्यांनी स्वतःला सांभाळायचं. नोहाला जो दिलेला काळ होता ना तो काळ आता 24 अध्यायामध्ये वाचा. येशू आपल्या शिष्यांना भविष्यवाणी केव्हा होईल हे आता सगळं होणार. म्हणून भरपूर पाऊस वगैरे येत जाईल नोहाच्या काळात. आता पाऊस एक एक एरिया सगळं पुरून काढून टाकला, कारण लोकांना अद्याप कळालं नाही काय आहे. लोक बायबल वाचलंच नाही ना, पवित्र शास्त्र कमी करा. देवाचं नाव घेतलं आणि शैतानाचं काम सुरू केलं. म्हणून ही सगळी सृष्टी सगळं जाणार आहे. शेवटला प्रकटीकरणामध्ये उन्हाने लोक करपून मरणार आहे. उन्हाने एक वाटी अशी सूर्यावर टाकली जाईल तर ती ऊन एवढं कडक होईल, तर एवढं कडक होईल तर ते उन्हाने माणसं करपून जातील. मग एसी बीसी काय लागणार नाही, मानवाचं सगळं. आता निसर्गाने वारे सोडल्या. स्तोत्रसेट मध्ये 135:6-7 पासून वाचा, आकाशातून वारे सोडले. म्हणून निकेदेम बोलतो 8:3-8 त्याच्यामध्ये योहानमध्ये की वारा कुठून येतो कुठे जातो माहिती. बायबल वाचलं नाही तर कळणार काय. न्याय केले लोकांचे निकेदेम, अधिकारी होता, न्याय केला पण त्याला माहिती नाही बायबल काय. तर आपल्या प्रत्येकाला हे शिकायचं. म्हणून जेव्हा वाटी टाकतात तेव्हा सूर्यावर जाणार आहे. प्रकटीकरण 16 अध्याय वचन 8, चौथ्याने आपली वाटी सूर्यावर ओतली. काय सांगते, सूर्यावर ओतली आणि
सूर्याला अग्नीच्या योगे माणसाला करपून टाकण्याची मुभा देण्यात आली. बघा मोका दिला का मोका. तर विचार करा, सूर्याला काय दिलं? सूर्याला काय दिलं? माणसं मारण्याची, करपून. कशी मारायची? परत वचन घे. प्रकटीकरण 16 हे वचन 8. चौथ्याने आपली वाटी सूर्यावर ओढली आणि सूर्याला अग्नीच्या योगे माणसांना करपवून टाकण्याची मुभा देण्यात आली. चौथी वाटी टाकल्यावर सूर्यावर माणसाला करपून टाकण्याची. आता विचार करा, माणसं काम तरी काय करतात? आता झाडं लागली कोमाला सगळी ना, सत्य दिलेलं आहे ना, सगळं गोष्टी दिलेल्या आहेत बघा. त्याच्यामध्ये आता तुम्ही देवाचे लोक आहेत, तर देवाच्या लोकांसाठी देवाचा एक संदेश आहे, ते म्हणजे स्तोत्रसेन 121 वचन 6. स्तोत्रसंहिता 121 अध्याय वचन 6. दिवसा सूर्याची व रात्री चंद्राची तुला बाधा होणार नाही. काय सांगते? आता तुम्ही जर विचार करा, दिवसा सूर्याची रात्री चंद्राची तुला बाधा होणार नाही, म्हणजे देव तुमच्या बरोबर आहे. योहान 8:12 मी जगाचा प्रकाश आहे ना. आणि आपण मग ते 6:22 वचन काय सांगितलं? शरीराचा डोळा हा काय प्रकाश आहे ना. मत्ते 6 अध्याय वचन 22. डोळा शरीराचा दिवा आहे. त्यास्तव तुझा डोळा निर्दोष असला तर तुझे संपूर्ण शरीर प्रकाशमय होईल. तुझा डोळा निर्दोष असला तर संपूर्ण शरीर प्रकाशमय होईल. योहेल 1:12. आता झाडं ताड तरी सुकतात का? ताड, डाळिंब, सफरचंदची झाडं ही आता सुकणार बघा. योएल 1 अध्याय वचन 12. द्राक्षेचा वेल वाळला आहे, अंजिराचे झाड कोमेजून गेले आहे, डाळिंब, ताड व सफरचंद अशी मळ्यातील सर्व झाडे सुकून गेली आहेत. मानवजातीचा आनंद आटला. हालेलुया. आता माणसाचा आनंद पण आटलाय. सगळे माणसाचा एक संधी तुमच्या अंतर्गत अस्वस्थ होईल. सगळे माणसाचा आनंद आटला. पेणं, खाणं, कार्यक्रम, लग्न, प्रोग्राम चालले, भले कपडे, आखे कपडे घरामध्ये राहिले. करायचं काय? जिथे जी मनुष्य मृत्यू झालेला आहे, माणूस स्वतःच्या जीवनात स्वतःच्या लाईफ मध्ये काहीच नाही, सगळं 0 पॉइंटवर आला. म्हणून बायबल सरळ सांगते, जिंदगी चालवायची असेल तर पवित्र शास्त्राचं वचन घ्या, ऐका, शिका. आणि जे लोक कोणी आम्हाला धार्मिक शिक्षण देतात त्यांचा सन्मान करा. जर तुम्ही त्यांचा सन्मान केला मध्ये परिस्थितीत तर तुम्हाला परमेश्वर सन्मान करेल. मग ते 10:40 पासून संदेशानं तुम्ही स्वीकार करत असेल त्याचं प्रतिफळ तुम्हाला. आज मनुष्य जातीचा शरीर सगळं आतून अस्वस्थ झाले, कमजोर झाले. आरशी शोधा आणि चेहरे पहा. पहिले आनंद होता, देश चाललाय आपल्या शरीरात. त्याची दैवी शक्ती जी अंगातली होती ती शक्ती उतरली आणि शरीरामध्ये अस्वस्थ शक्तीची वर आणि जगात सगळं पाप. म्हणून एशिया 26:20 पासून त्याने सांगितले, पापाचा भार तो आता घेऊन निघाला. तो अशासाठी की देवाच्या लोकांनी घरात बसावं, प्रार्थना करावं, दरवाजी बंद, बाहेरच्या गोष्टी ऐकू नका. ऐकलं तर कोणा टेन्शन येईल आणि ह्यामुळे तुमचं स्वतःचं जीवन कमजोर होईल. देवाच्या पलीकडे जाऊ नका आणि देवाच्या पलीकडचे विचार घेऊ नका. कुठलाच विषय घेऊ नका. आता फक्त ही आता वेळ दिलेली आहे, थोड्या दिवस आहे. ही वेळ तुम्हाला फक्त प्रभूने प्रार्थनेमध्येच राहायला सांगितलं. आता कोणाशी व्यवहार, कोणाशी बोलबाशी, कोणाशी संवाद करू नका. ही वेळ आता प्रकटीकरणामध्ये 15:8 वचन तुम्ही जर वाचलं तर तुम्हाला कळेल की मंदिरात धूप चला चालू आहे आणि देवानी मंदिरात 7 देवदूतांना
7 पिढ्यांची वाट्या दिलेल्या आणि ते वाट्या प्रभूचं वचन आपल्याला सांगता ऐकून प्रकटीकरण 15:1-8 तेव्हा देवाचे तेज व पराक्रम ह्यांपासून निघालेल्या धुराने देवाचं तेज आणि पराक्रम ह्याचप्रमाणे ह्यांपासून निघालेल्या धुराने निघालेल्या धुराने मंदिर भरून गेले आणि त्या सात देवदूतांच्या 7 पिढ्या पिढा संपेपर्यंत कोणालाही मंदिरात जाता आले नाही. या पिढीचा जो देवाने दिलेले जे आहे त्यात कोणाला मंदिरात जाता येत विचार आपण कोणाचे मंदिरात घेऊ शकतो. देवाची शिकवण आहे कोणाला सुद्धा मंदिरात येता येणार देवाचे नियम आपल्याला देवाचा फटका येत असतो असं हालेलुया. हे काम आहे आता कोणालाही देवाच्या मंदिरात जाण्याची शक्ती मिळणार म्हणून प्रभू येशूने आपल्याला दिलेले आहे बायबला वचनार नियमात चालण्याचा प्रयत्न करा. परमेश्वर तुम्हाला त्याचे मार्गदर्शन किंवा 14:7 नेहमी पाठ करा. मार्ग सत्य जीवन हीच येशू ख्रिस्त मार्ग आहे, येशू ख्रिस्त सत्य, येशू ख्रिस्त जीवन आहे. जो येशूवर विश्वास ठेवतो कधी मुश्किल होणार नाही. 11:25 गेला असता आणि हालेलुया. योहानमध्ये 11 जर वाचलं तर 40 वचनामध्ये लाजर 4 दिवस त्या कबरेत पडलेला लाजरला आवाज लाजर बाहेर येत सबूत आहे बायबलमध्ये. त्यानंतर तुम्ही बायबलमध्ये बघायचं असेल तर ज्या वेळेला येशू ख्रिस्त योहान 12 वाचलं आणि योहान 19 वाचलं या अख्ख्या दोघांमध्ये शेवटला त्याचे अनुभव दिले आणि लाजराला उठवलं म्हणून लोक त्याला जिवे मारून प्रयत्न करतो. येशूला पकडलं असणार आणि त्या पुरुषाच्या बलिदानाद्वारे मेलेली लोकांची पण जीवन मग ते 27-50 पासून मेलेले लोक येशूच्या नावाने उठले आणि कबरेतून बाहेर काढले अरे येशू जीवनदाता आहे जो ज्या देवाने सगळं आपल्याला दिलेलं आहे त्या काम करायला का कंटाळा करता. उठा आपली बास फाटलं ज्ञान दिला परमेश्वराच्या प्रचारात फाटलं घेऊन आपल्या घरी जायला सांगितलं. आता आपण इथून देवाचं पवित्र शास्त्र घ्या आणि प्रचार करायला निघू. मार्च 16-15 जगाच्या कान्याकोपऱ्यामध्ये जा. आता जी वेळ देवाने आपल्याला पवित्र आत्मा मिळवण्यासाठी वेळ दिलेली आहे. आता पवित्र आत्म्याच्या नावाने गावोगाव तुला बिंदास कोणी ऐका ना ऐका तुमचं काम तुम्ही करा. पहिलं प्रथम मीच आहे कारण एचकेला ते सांगणं एचके कोणी ऐकून की नाही ऐकू पण माझं काम करायचं आपल्याला काम करायचं आणि निघायचं. येशूचं वचन आहे निघायचं आणि येशूने मार्च 16-15 जगाच्या कान्याकोपऱ्यामध्ये सुवार्तेची घोषणा. हालेलुया हालेलुया.